मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळे शिरवे फाउंडेशन संस्थापक महाराष्ट्र राज्य पाचोरा। काल दिनांक 16/7/2025 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या अधिकारात यांच्या कार्यक्षेत्रात किमान 10 लाखाचा गुटख्यावर कारवाई करून जप्त करण्यात आलेला आहे। तर त्या अनुषंगाने मी आज माझी बल्लाळे शिरवे फाउंडेशनच्या तर्फे तक्रार दाखल केलेली आहे की त्या तक्रारीमध्ये माझं असं म्हणणं आहे की जी गाडी पकडली त्याच्या जो ड्रायव्हर पकडला त्या ड्रायव्हर तो 400 ते 500 रुपये रोजंदारीने काम करणारा ड्रायव्हर माणूस तो 10 लाखाचा गुटखा स्वतःसाठी आणू शकत नाही। तर त्यासाठी ज्या गुटख्याचे तस्करी करणारे मुख्य मालक जे असतील यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी। ते सतत जळगाव जिल्ह्यामध्ये सतत वारंवार आता मागच्या महिन्यामध्ये पाचोरा पोलिसांनी देखील गुटख्यावर 21 लाखाच्या गुटख्यावर कारवाई केली होती। तसेच चाळीसगावला मागील 5-6 महिन्यापूर्वी 2 कंटेनरवर गुटखा जप्ती करण्यात आलेला होता। तसेच काल दिनांक 16 रोजी 10 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। तर माझा असं जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपल्या मार्फत की वो सतत हा जो गुटखा येतोय तुम्ही कारवाई करताय, मुख्य मालकाला सोडण्यासाठी सर्वतो प्रयत्न चालू असतात, ते असे हे प्रयत्न कुठेतरी थांबले पाहिजे। मुख्य मालकाच्या पायामुळेच ठेचले पाहिजे। तर त्यामुळे या अशा मालकावर जर धडक कारवाई केली, त्या ज्या ड्रायव्हरांना आता त्यांनी ताब्यात घेतलेल्या ड्रायव्हरांची जर PCR मागणी केली न्यायालयाकडे, त्या PCR मध्ये यांची चौकशी करावी। PCR चौकशी अंती ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा या ड्रायव्हरांची जबाब नोंदले गेले पाहिजे, कोपऱ्यात घेतले नाही पाहिजे। त्यामुळे मुख्य मालकाचं नाव तो ड्रायव्हर सांगतोय त्याच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन थोडं विचार करतंय, मागे राहतंय। याचे कारण काय तर ही कारवाई कुठतरी संशयास्पद वाटत आहे। त्यामुळे मी आजची माझी तक्रार मी कायदेशीर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल केली। पोलीस निरीक्षक साहेबांची भेट घेतली, तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली। तर त्यांना मी माझं तक्रार निवेदन दिलेलं आहे की या गुन्ह्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे याच्यावर तात्काळ कारवाई करून याला त्यांच्यासोबत आरोपी केले पाहिजे। कारण या तस्करी करण्यामुळे विमल गुटखा माफियांवर हे मोकाट फिरतात, यांच्यावर कारवाई होत नाही। याला काही पोलीस प्रशासनातील मधलेच काही दुवे त्यांना मदत करतात, त्यांनाच अंतरची माहिती बाहेर देतात। अशा गैरप्रकारामुळे हे तस्करी करणारे विमल गुटखा माफिया हे मस्तावलेले आहे। तर त्यासाठी एक गरीब ड्रायव्हरवर कारवाई करतात। मागच्या महिन्यात जो सापडला तो एका ड्रायव्हर कारवाई केली, ती गाडी सोडण्यात आली। मग त्यांनी माल आणला कुठून, कुठे जात होता, तो कोण खाली करणार होता, असं तर काही नाही ना की मी एखाद्याने गाडी भरून आणली एखाद्या ट्रान्सपोर्टवरून, मग ती आता नदीत फेकायची का धरणात फेकायची एवढं तर त्याला सांगितलं असेल ना। ते अमुक तिथे जावं, अमुक गावाला जा, अमुक दुकानावर जा, तिथे खाली करायची, त्याचे मोबाईल सिरियल चेक करा, भरताना खाली करताना त्याचे मोबाईल सिरियल ड्रायव्हरांचे चौकशी केली पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे। त्या अनुषंगाने सविस्तर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी याची आपल्या मार्फत मी कारवाईची अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेबांना करीत आहे।